जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, ई-KYC करताना ज्या लाडक्या बहिणीकडे आधार कार्ड नाही, म्हणजे वडील नाहीत किंवा पती नाही, त्यांचं आधार कार्ड नाही, तर त्यांनी ई-KYC करू नका. त्यांच्यासाठी लवकरच नवीन पर्याय, नवीन ऑप्शन त्या वेबसाईटवरती सुरू होणार आहे, तिथं दिसणार आहे. त्यानंतर ऑप्शन सुरू झाल्यानंतर त्याची अपडेट येईल आणि त्या संदर्भातला तिथं तुम्ही ई-KYC करू शकता. या संदर्भातली ई-KYCची नवीन अपडेट येईल अशा लाडक्या बहिणीसाठी या संदर्भातली माहिती स्वतः आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही अद्याप तरी ई-KYC करू नका. वेबसाईटवरती अपडेट झालं, तुमच्यासाठी असा ऑप्शन आला की तो आपण तुमच्यापर्यंत पोहोचू, अपडेट देऊ, त्यानंतर तुम्ही तुमची ई-KYC करा. आताच ई-KYC करू नका. कोणाचंही आधार कार्ड ऐरागैराचं टाकू नका. कोणाचं टाकायचं यावरचा ऑप्शन राज्य सरकार घेणार आहे, निर्णय घेणार आहे. त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमचा अर्ज म्हणजे ई-KYC करू शकता. सर्व अशा लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत. त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत.